तर स्टुडंट लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं, ऍव्हरेज करंटचा फॉर्म्युला बघितला होता, आय ऍव्हरेज इज इक्वल टू क्यू बाय टी, इन्स्टंटेनियस करंट डी क्यू बाय डी टी, आणि सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला इलेक्ट्रिक करंटचा आहे NEF/ED. एन म्हणजे नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम, म्हणजे त्याला फ्री इलेक्ट्रॉन डेन्सिटी असं आपण म्हणतो. ई म्हणजे चार्ज ऑन दी इलेक्ट्रॉन, ई म्हणजे काय असतं, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन असतं, आणि ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दॅट कंडक्टर, त्या कंडक्टरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके, आणि FED म्हणजे काय असणार आहे, ड्रिफ्ट वेलॉसिटी असणार आहे. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट टर्म आपण बघूया, दॅट इज करंट डेन्सिटी. इट इज डिनोटेड बाय लेटर J, करंट डेन्सिटी. आता करंट डेन्सिटीची डेफिनेशन कशी आहे बघा. करंट डेन्सिटी is defined as, current density is defined as current per unit area, current per unit area. ओके, याला करंट डेन्सिटी असं म्हटलं जातं, करंट पर युनिट एरिया. ओके, that is called as current density. So once again, current density is defined as current per unit area. म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय येणार बघा, J is equal to I divided by A. So this is the formula for current density. आता ही करंट डेन्सिटी जी आहे ती स्केलर क्वांटिटी आहे का व्हेक्टर क्वांटिटी आहे, तर इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. इट इज ए व्हेक्टर क्वांटिटी. इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. ओके, करंट डेन्सिटी ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे, हे लक्षात घ्या. करंट का आहे, स्केलर आहे किंवा ती टेन्सर आहे क्वांटिटी. करंट ही टेन्सर क्वांटिटी आहे, परंतु करंट डेन्सिटी मात्र काय आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे, हे लक्षात घ्या. ओके, याचं SI युनिट काय येणार बघा. SI युनिट येणार आहे, करंटचं काय असतं एम्पियर, एरियाचं काय मीटर स्क्वेअर. सो एम्पियर पर मीटर स्क्वेअर हे काय येणार आहे, याचं SI युनिट येणार आहे. ओके, आणि अकॉर्डिंगली याचे डायमेन्शन काय येणार बघा. डायमेन्शन इज इक्वल टू, बघा करंटचं काय असतं A1 असतं आणि एरियाचं काय असतं L2 असतं, परंतु ते डिनॉमिनेटर आहे ना. सो M0 L-2 T0 A1 किंवा I1. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ द करंट डेन्सिटी. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. आता करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला, आणखी एक फॉर्म्युला आपल्याला मिळू शकतो. कसा मिळू शकतो, कारण आयचा फॉर्म्युला NEF/ED आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके, ऑल्सो J इज इक्वल टू I बाय A आहे ना, I बाय A, आणि I म्हणजे काय NEA इंटू FED, NEF/ED divided by A. So A get cancel, and therefore one more formula for current density is NEFD. 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 This is the formula for the current density. म्हणजे बेसिक फॉर्म्युला काय आहे, I by A. करंट डेन्सिटीचा बेसिक फॉर्म्युला आहे I by A, आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे NEFD. आता या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय मिळणार आहे, करंट डेन्सिटीची डायरेक्शन मिळणार आहे. करंट डेन्सिटीची आपल्याला डायरेक्शन मिळणार आहे. ओके, डायरेक्शन आता कशी मिळणार बघा. J बार इज इक्वल टू N ऍज इट इज. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन काय असतो, -1.6 इंटू 10⁻⁻19 असतो चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, ईची व्हॅल्यू इंटू FED बार, हे आपण असं लिहू शकतो. आता इथं लक्षात घ्या, इथं मायनस साइन राईट हँड साइडला येतं. ओके, म्हणजे याचा अर्थ काय होतो, डायरेक्शन ऑफ करंट डेन्सिटी, डायरेक्शन ऑफ करंट डेन्सिटी, डायरेक्शन ऑफ करंट डेन्सिटी is opposite to, कारण थोडक्यात इथं काय येणार आहे, J बार इज इक्वल टू सम कॉन्स्टंट, बरोबर आहे. हे मायनस साइन येणार, N इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 म्हणजे सम कॉन्स्टंट असणार आहे, इंटू FED बार असणार. आता इथं मायनस साइन काय रिप्रेझेंट करणार, J बार इज इक्वल टू मायनस FED बार जर समजा असेल, J बार इज इक्वल टू मायनस सम कॉन्स्टंट इंटू FED बार असेल, तर याचा मिनिंग काय होणार आहे,
या मायनस साइन मुळे करंट डेन्सिटीची डायरेक्शन आणि ड्रिफ्ट स्पीड किंवा ड्रिफ्ट व्हेलॉसिटीची डायरेक्शन अपोजिट असणार आहे. सो डायरेक्शन ऑफ करंट डेन्सिटी इज अपोजिट टू ड्रिफ्ट velocity. Okay, direction of current density is opposite to drift velocity. So this is the concept of the current density. हे लक्षात आलं का बघा. पुन्हा एकदा सांगतोय, करंट डेन्सिटी इज डिफाइंड ॲज करंट पर युनिट एरिया. व्हेरी सिंपल, करंट डिवायडेड बाय कंडक्टरचा एरिया. म्हणजे एखाद्या कंडक्टर मधून फ्लो होणारा करंट डिवायडेड बाय त्या कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे आपल्याला करंट डेन्सिटी मिळणार. ही काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे, तर ही वेक्टर क्वांटिटी आहे. याचं SI युनिट एम्पियर पर मीटर स्क्वेअर येणार आहे आणि डायमेन्शन येणार M0 L2 T0 A1. त्याचबरोबर करंटचा एक खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे NEAFD. सो NEAFD तिथं ठेवलं तर काय होणार, A गेट कॅन्सल अँड देअरफॉर NEFD एवढाच फॉर्म्युला राहणार. आता इलेक्ट्रॉनवरचा चार्ज काय असतो, निगेटिव्ह असतो. इलेक्ट्रॉनवरचा चार्ज नेहमी निगेटिव्हच असतो, म्हणजे राईट हँड साईडला मायनस साईन येणारच आहे. आता या मायनस साइन मुळे काय होणार की करंट डेन्सिटीचे डायरेक्शन मिळणार आहे आपल्याला इथं. मायनस साइन, मायनस ऑफ फीडी बार. मायनस ऑफ फीडी बार म्हणजे काय, ड्रिफ्ट वेलॉसिटीची जी डायरेक्शन असेल त्याला अपोजिट डायरेक्शन काय असणार आहे, करंट डेन्सिटीची असणार आहे. वेक्टर क्वांटिटी असेल तर डायरेक्शन असते ना, त्याच्यामुळे करंट डेन्सिटीचे डायरेक्शन काय येणार आहे, अपोजिट टू ड्रिफ्ट वेलॉसिटी. हे लक्षात ठेवा. इट इज अ मायक्रोस्कोपिक क्वांटिटी. करंट डेन्सिटी इज अ मायक्रोस्कोपिक क्वांटिटी. ओके, लक्षात आलं का? याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा. तर पुन्हा एकदा फॉर्म्युले पुन्हा रिपीट करूया. आपण काय करूया माहिती आहे का, इथून पुढे जसं होत चॅप्टर पुढे जाईल तसे जसे फॉर्म्युले ऍड होत जातील तसे फॉर्म्युले रिपीट करूया, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युले सगळे लक्षात राहतील. पहिला फॉर्म्युला करंटचा आपण काय बघितला, चार्ज डिवायडेड बाय टाइम, किंवा दुसरा dq बाय dt, बरोबर. तिसरा करंटचा फॉर्म्युला NEAFD फॉर्म्युला बघितला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं करंट डेन्सिटी नावाची कन्सेप्ट. करंट डेन्सिटी म्हणजे काय असतं, करंट पर युनिट एरिया असतं, किंवा याचा फॉर्म्युला येतो NEFD. ए फक्त निघून जातं त्याच्यामधलं, NEFD. एवढे फॉर्म्युले आतापर्यंत आपण बघितलेले आहेत. आता याच्याच रिलेटेड टेक्स्टबुक मध्ये काही न्यूमरिकल्स दिलेले आहेत, ते न्यूमरिकल्स बघूया. दॅट इज एक्झाम्पल नंबर 11.1. एक्झाम्पल नंबर 11.1. तर या एक्झाम्पल मध्ये काय दिलंय बघा, अ मॅग्नेटिक वायर ऑफ डायमीटर 0.02 मीटर, म्हणजे इथं डायमीटर दिलाय 0.02 मीटर, म्हणजे रेडियस किती होणार आहे, रेडियस विल बी हाफ ऑफ दॅट, 0.01 मीटर होणार. कंटेन्स 10⁻28 फ्री इलेक्ट्रॉन पर क्युबिक मीटर. आता 10⁻28 फ्री इलेक्ट्रॉन पर क्युबिक मीटर म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे स्मॉल n दिलाय 10⁻28. फाइंड द ड्रिफ्ट वेलॉसिटी. ड्रिफ्ट वेलॉसिटी फाइंड आउट करायला सांगितली. हॅव्हिंग इलेक्ट्रिक करंट ऑफ, करंट देखील दिला इथं 100 एम्पियर, आणि चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन 1.6 × 10⁻⁻19 आहे. ठीक आहे. आता करंटचा फॉर्म्युला बघा, NEAFD हा फॉर्म्युला आहे, बरोबर. आता याच्यामध्ये करंट दिलाय, N माहित आहे, E माहित आहे, ए पण रेडियस माहिती आहे, त्याच्यावरून ए काढू शकतो. ठीक आहे. ड्रिफ्ट स्पीड फक्त काढावं लागेल, ड्रिफ्ट स्पीड फक्त अननोन आहे, म्हणजे ते आपल्याला मिळतं. ओके. सो देअरफॉर, किंवा वी नो दॅट करंटचा फॉर्म्युला काय आहे, NEAFD असा फॉर्म्युला आहे करंटचा, NEAFD. अँड देअरफॉर FD इज इक्वल टू काय येणार बघा, I divided by NEA येणार, I divided by NEA. So FD, drift velocity or drift speed, is equal to I divided by NE into pi r square. NE into pi r square. कारण रेडियस आपल्याकडे अवेलेबल आहे. आता याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू ठेवूया. करंट किती आहे, 100 एम्पियर. ओके. त्याच्यानंतर N म्हणजे 10⁻28 दिलाय. E ची व्हॅल्यू 1.6 × 10⁻⁻19 आणि पाय इंटू आर स्क्वेअर. आर स्क्वेअर म्हणजे 0.01. आता 0.01 ला मी असं लिहू शकतो की 10⁻⁻2 मीटर लिहू शकतो, 10⁻⁻2 मीटर, आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, 10⁻⁻4 होणार.
10⁻² चा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴ होणार. ओके, आता हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला बाय युझिंग लॉग टेबल करावं लागेल. लक्षात घ्या, बाय युझिंग लॉग टेबल. व्हेरी सिंपल क्वेश्चन. .02 काय श्रीशैल? 0.02 कुठं आलं? 0.01च ना. तर डायमीटर दिलाय 0.02. रेडियस आपल्याला वापरायची ना. रेडियस किती आहे? 0 ह्याचा हाफ 0.02 चा हाफ किती? 0.01 येणार. 0.01 म्हणजे 10⁻² मीटर आणि त्याचा स्क्वेअर केला मी r स्क्वेअर इथं. कुठे डाऊट असेल तर विचारा. 100 डिवायडेड बाय 10⁻28 डिवायडेड बाय युनिट मीटर पर सेकंड येणार. युनिट 1.6 10⁻⁻19 divided by 3.142 divided by -4. Okay, so answer is 1.99 into 10⁻⁻4 येतो. करेक्ट अभिजित, करेक्ट. तर व्हीडी किती येणार बघा? 1.99 इंटू 10⁻⁻4 मीटर पर सेकंड. हे तुम्हाला लॉग टेबल न करावं लागेल. हे लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित तुम्हाला जमायला पाहिजे. आता लॉग टेबलने कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय करावं? कारण हे डायरेक्टली मी कॅल्क्युलेटरने केलंय ऍक्च्युली. ओके, ते पुन्हा एकदा बघा या स्टेपवरून पुन्हा एकदा इथून. न्यूमरेटरला 10⁻², डिनॉमिनेटरला बघा 1.6 इंटू काय होणार? 3.142 लिहा अगोदर. ठीक आहे, 3.142. 1.6 इंटू 3.142. खाली सगळे 10च्या पॉवरच आहेत. आता 10च्या पॉवर, आता 10च्या पॉवरचं मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायचं? तिथं पॉवरचं ऍडिशन करायचं असतं. 10⁻A इंटू 10⁻B म्हणजे काय असतं? 10⁻A प्लस B असतं. मग पॉवरचं ऍडिशन किती होणार बघा? 28 -19 आणि -4 या सगळ्यांचं ऍडिशन. -19 आणि -4 म्हणजे -23 होणार. -23 आणि +28 म्हणजे 10⁻² किती होणार? -5 राहणार. बरोबर आहे ना? कारण इथं 10⁻+5 राहणार. कारण 10⁻28 आणि -28 -23 म्हणजे 10⁻5 राहणार आहे. 10⁻5. सो ड्रिफ्ट स्पीड इज इक्वल टू काय येणार बघा? 1 डिवायडेड बाय 1.6 इंटू 3.142 एवढंच राहणार. आणि 10⁻A डिवायडेड बाय 10⁻B असेल तर काय करतो आपण? 10⁻A मायनस B करतो. म्हणजे 10च्या पॉवरचं सबट्रॅक्शन. म्हणजे 10⁻² मायनस म्हणजे 10⁻² किती होणार? 2 - 5. 2 - 5 म्हणजे 10⁻³ होणार. आणि हे आता लॉग टेबलने कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा? तर लॉग ऑफ 1.6 बघा किती येतोय. त्याच्यानंतर लॉग ऑफ 3.142 बघा किती येतोय. त्यांची ऍडिशन करा. ऍडिशन काहीतरी ऍडिशन येणार आहे. आणि लॉग 1 नेहमी काय असतो? 0.0000 असतो. लॉग 1 हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यावरून काय करायचं? हा आलेला लॉग जो आहे ना तो मायनस करायचा. कारण हे डिव्हिजन आहे ना. डिव्हिजन असेल तर लॉगचं काय करावं लागतं? सबट्रॅक्शन करावं लागतं. इथं जो काय नंबर येणार त्याचा काय करायचा? अँटीलॉग बघायचा. अँटीलॉग. आणि तो अँटीलॉग इथं लिहायचा आहे. हे तुम्हाला कॅल्क्युलेशन या पद्धतीनं साईडला करावं लागेल. लक्षात घ्या, पेन्सिलनं किंवा या पद्धतीनं. मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायचं? त्यांच्या लॉगचं ऍडिशन करायचं. ठीक आहे. आणि डिव्हिजन असेल तर काय करायचं? लॉगचं सबट्रॅक्शन. म्हणजे अगोदर काय करूया? इथं डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन आहे ना, या दोघांच्या लॉगची ऍडिशन काढा अगोदर. आणि मग काय करायचं? 1 डिवायडेड बाय हे आहे, त्याच्यामुळे 1च्या लॉग मधून यांचा आलेला लॉग जो आहे, लॉगची ऍडिशन जे आहे ते काय करावं लागेल? इथं मायनस करावे लागेल. मायनस
याच्यावरून आपल्याला एक जे काय मायनस केल्यानंतर जे काही लॉग येणार आहे त्याचा अँटी लॉग बघावा लागणार. ओके, आणि या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 1.99 इंटू 10⁻⁻⁴ आन्सर यायला पाहिजे मीटर पर सेकंड. So this is one more example. A copper wire of radius 0.6 mm. आता बघा या प्रॉब्लेम मध्ये रेडियस दिले 0.6 मिलीमीटर, म्हणजेच हे 0.6 इंटू मिली म्हणजे काय असतं 10⁻³ मीटर असतं. कॅरीज ए करंट ऑफ 1 एम्पियर. Assuming the current to be uniformly distributed over cross-sectional area, find the magnitude of current density. म्हणजे करंट डेन्सिटी आता फाइंड आउट करायला सांगितले. आता करंट डेन्सिटी म्हणजे काय असतं, करंट डिवायडेड बाय एरिया असतं. ओके, सो करंट डेन्सिटी J इज इक्वल टू I डिवायडेड बाय A असतं. ओके, I डिवायडेड बाय, आता रेडियस दिलेले असेल तर एरिया कसा काढणार, πr² करणार. ठीक आहे, सो करंट डेन्सिटी इज इक्वल टू I दॅट इज 1 एम्पियर डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर, पाय इंटू आर स्क्वेअर, म्हणजे 0.6 चा स्क्वेअर किती होणार आहे 0.36 इंटू 10⁻³ चा स्क्वेअर किती होणार 10⁻⁻6 होणार. डायरेक्ट व्हॅल्यू मी इथं लिहितोय. म्हणजे आता 1 डिवायडेड बाय पायची व्हॅल्यू किती 3.142 इंटू 0.36 आणि इंटू काय होणार 10⁻⁻6 वर गेल्यानंतर 10⁻⁶ होणार. दॅट इज हे या पद्धतीने. आता पुन्हा एकदा हे तुम्हाला लॉग टेबलने कॅल्क्युलेशन करावं लागेल. म्हणजे काय करायचं 3.142 चा लॉग बघायचा, 0.36 चा लॉग बघायचा, या दोन लॉगची अगोदर ऍडिशन करायची. म्हणजे काय काय करायचं बघा, लॉग ऑफ 3.142 बघा किती येतोय, त्याच्यानंतर लॉग ऑफ 0.36 बघा किती येतोय, या दोघांची काय करायची ऍडिशन करायची, ऍडिशन, कारण मल्टिप्लिकेशन आहे इथं. ऍडिशन केल्यानंतर एक नंबर मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर लॉग ऑफ 1 बघा, लॉग ऑफ 1 ते पाठच करून ठेवा 0.0000 असतो आणि त्याच्यामधून हा आलेला लॉग जो आहे इथं ठेवायचा आणि हा मायनस करायचा. मायनस केल्यानंतर जे तुम्हाला इथं आन्सर येईल ना, ओके, त्याचा काय करायचा अँटी लॉग बघायचा आहे. अँटी लॉग ही प्रोसिजर व्यवस्थित करा आणि हे अँटी लॉग बघितल्यानंतर आन्सर तुमचं यायला पाहिजे, दॅट इज 0.884 इंटू 10⁻⁶ एम्पियर पर मीटर स्क्वेअर विल बी द युनिट. एम्पियर पर मीटर स्क्वेअर 0.884 इंटू 10⁻⁶ एम्पियर पर मीटर स्क्वेअर. नेक्स्ट नाउ वी आर गोइंग टू स्टडी दी ओहम्स लॉ. ओहम्स लॉ आता आपल्याला स्टडी करायचा आहे. हा ओहम्स लॉ तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये देखील स्टडी केलेला असणार आहे ओहम्स लॉ. तर ओहम्स लॉचं स्टेटमेंट सुरुवातीला कसं आहे बघूया. ओके, ओहम्स लॉचं स्टेटमेंट, when the physical state of conductor remains same, then current through the conductor is directly proportional to the potential difference applied across the conductor. म्हणजे ओहम्स लॉ थोडक्यात काय सांगतो की एखाद्या कंडक्टर मधला करंट हा कशावर डिपेंड असतो, त्या कंडक्टरला लावलेल्या पीडी वर डिपेंड असतो, पोटेन्शियल डिफरन्सवर डिपेंड असतो. ओके, म्हणजे कंडक्टरला जास्त पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला तर जास्त करंट डेव्हलप होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा 3 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स आपण अप्लाय केला कंडक्टरला, कंडक्टर घ्यायचा आणि त्याला 3 व्होल्टची बॅटरी लावली. 3 व्होल्टची बॅटरी लावल्यावर समजा 1 एम्पियर करंट प्रोड्यूस होत असेल आणि मी आता काय केली 6 व्होल्टची बॅटरी लावली, तर आता 3 व्होल्टचं 6 व्होल्ट झालं पोटेन्शियल डिफरन्स, तर करंट देखील काय होणार आहे 1 एम्पियरचा 2 एम्पियर होणार. याला ओहम्स लॉ म्हणायचं. म्हणजे हे डायरेक्टली प्रपोर्शनल असतात. कोण, करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स हे दोघे एकमेकाला डायरेक्टली प्रपोर्शनल असतात. एखाद्या कंडक्टर मधला करंट कशावर डिपेंड असतो, पोटेन्शियल डिफरन्सवर. जास्त व्होल्टेज लावलं तर जास्त करंट प्रोड्यूस होणार, कमी व्होल्टेज लावलं म्हणजे कमी पीडी लावला तर कमी करंट प्रोड्यूस होणार. दॅट इज द ओहम्स लॉ. ओके,
सो लॉंग, याचं स्टेटमेंट बघा, सो लॉंग ॲज फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स सेम. म्हणजे फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर जर कॉन्स्टंट राहत असेल, ओके, फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर कॉन्स्टंट राहत असेल तर करंट थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स थ्रू अक्रॉस द कंडक्टर. दॅट इज द ओहम्स लॉ. ओके, कंडक्टर रिमेन्स सेम.